तुमच्या खात्यात पैसे आले का? हो, माझ्या खात्यात मे आणि जून दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे 3,000 रुपये जमा झाले. धन्यवाद, मी आभारी आहे. काल माझ्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले आणि आज सुद्धा जूनचा हप्ता 1,500 रुपये आले. धन्यवाद, मी खूप खुश आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. त्यांच्या खात्यात 1,500 रुपये प्रमाणे हप्ता देण्यात आलेला आहे. आदित्यताई तटकरे यांनी दिली माहिती. महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल. या 12 जिल्ह्यात जून महिन्याचा हप्ता 1,500 रुपये जमा झालेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, पोस्टामध्ये आणि महाराष्ट्र बँकेमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. तुम्ही पेपराला बातमी आलेली आहे, बातमी सुद्धा पाहू शकता की जून महिन्याचे हप्ता आता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी आज डीबीटीचा बटन दाबला आणि लाडक्या बहिणींना आज सकाळीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहे. वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपयाचं वर्ग करण्यात आलेली आहे. ही माहिती आपल्याकडे आलेली आहे. आज फक्त याच 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. आता कोणत्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे? लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचे 1,500 रुपये म्हणजे 12वा हप्ता म्हणजे 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 67 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे. पैसे वाटपची प्रक्रिया जोरात सुरू आहे. लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा जो हप्ता सुरू झालेला आहे, जोरात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. अनेक बहिणींना आता मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यांच्या मोबाईलला आता मेसेज सुद्धा येतोय की बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आलेला आहे. त्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. त्यांना त्यांचा आनंद आता एवढा वाढलेला आहे की अतिशय जोरात आनंद त्यांना वाढलेला आहे. एक नवीन जोश त्यांना निर्माण झालेला आहे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा झाला. पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे पैसे जमा झाले, पोस्टात खाता असेल तर पैसे जमा झाले, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे जमा झाले, महाराष्ट्र बँक मध्ये पैसे जमा झाले आणि या बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच दिसून आलेले की बहिणींनी रांगा लावलेल्या आहेत बँकांमध्ये. लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता लवकरात लवकर जमा झाला, त्यामुळे सर्वात जास्त गर्दी आपल्याला बँकांमध्ये दिसून आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला आहे. आणि हप्ता जर जमा झाला नसेल तर तुमच्या मनात सुद्धा एक प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेच्या आमच्या खात्यात पैसे जमा का झाले नाही. कदाचित तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही काय करायचं की तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. तर यासाठी तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्वाची माहिती आहे, अतिशय महत्वाची. जून महिन्याचा जो हप्ता आता जमा होतोय ते पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींना किंवा माझं नाव जर यादीमध्ये आलेलं नसेल, म्हणजे तुमचं नाव जर यादीमध्ये आलं नसेल तर यामागचं कारण काय आहे. लाडक्या बहिणींच्या मनात तर चिंताच वाढलेली असेल. आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल. अशा भरपूर बहिणी त्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही. अशा बहिणींच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न उरला असेल की यावरून घाबरून तुम्ही जाऊ नका. लाडक्या बहिणींनो, तुम्ही घाबरायचं नाही की लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला सर्व पैसे जमा होतील, कुठलेही पैसे तुमचे बाकी राहणार नाही. आता यासाठी जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आणि तुमच्या खात्यात 12वा हप्ता आज लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी सविस्तर माहिती तुम्ही लवकरात लवकर पहा आणि नीट ऐका, कारण यातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे जून महिन्याचा हप्ता जो आता 1,500 रुपये वाटप झालेला आहे यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. ती क्रायटेरिया काय आली आहे? लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय आली आहे ती बातमी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता सकाळपासून सुरू झालेला आहे. परंतु फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे. तर मग लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे की नाही हे गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका. नक्कीच बघा, लाडकी बहीण योजनेतील महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र बहिणींचा
खात्यावरती एक वरदान सुद्धा झालेलं आहे की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये येतात. तर यासाठी मागील महिना तुमचा उशीर झाला, पण जून महिन्याचं डायरेक्ट तुम्हाला आजपासूनच सुरू झालेलं आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून योजनेच्या लाखो बहिणींचे आयुष्य सुद्धा बदललेले आहे. या योजनेमुळे भरपूर अशा बहिणी आहेत त्यांना खरोखर याची गरज आहे. तर यासाठी बहिणींचे आयुष्य सुद्धा बदललेलं आहे. तर यासाठी आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जो हप्ता आता जमा होणार आहे जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे, आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे आता पैसे वाटप होणार आहे आजपासून जोरात सुरुवात झालेली आहे. सुद्धा तुम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदित्यताई तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता विधानसभेत याबाबतची घोषणा करण्यात आली होती. यामुळे राज्यभरात आनंदाचा लाट उसळण्यात आलेला होता. अनेक बहिणींना आनंद निर्माण झालेला आहे. अनेक बहिणी नाचू लागल्या आहे. त्यातील उत्साह पाहून त्यांचा हृदय भरून येत आहे. पण याच वेळी काही बहिणींच्या मनात निराशा आणि संताप सुद्धा आहे. बघा, यामध्ये काही बहिणींच्या मनात निराशा आणि संताप सुद्धा आहे, कारण त्यांना अजूनही एकही हप्ता मिळाला नाही. काही तर या गोष्टीमध्ये सर्वात जास्त दुखी झालेले आहे की लाडकी बहीण योजनेचा अजून एक सुद्धा हप्ता त्यांना भेटला नाही. त्यांना एक धक्का सुद्धा बसलेला आहे. डायरेक्ट त्यांना कायमच्या लाडकी बहीण योजनेपासून अपात्र सुद्धा केलेले आहे. आधी त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत होते, त्या बहिणींना डायरेक्ट अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. पण काळजी करू नका. आजपासून जून महिन्याचा हप्ता पुन्हा एकदा वाटप सुरू करण्यात झालेले आहे. यादी सुद्धा तयार झालेली आहे. यातील पुढील सुद्धा तुम्हाला आता सांगणार आहे की यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो की तुमच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. सर्व जिल्ह्यांच्या याद्या मी तुम्हाला सांगणार आहे. कसं तुम्ही यादी बघू शकता. यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल, ज्या बहिणींचं नाव यादीमध्ये आलं असेल त्यांना पैसे वाटप होतील. ज्या बहिणींचं यादीमध्ये नाव आलं नसेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. त्यांना या योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात आलेला आहे. 12 जिल्ह्याची यादी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी सही करून बँकांना दिलेली आहे. बघा, या 12 जिल्ह्यांची यादी आता सही करून आदित्यताई तटकरे मॅडम यांनी बँकांकडे यादी दिलेली आहे. त्यांनी सही केल्याशिवाय तुम्हाला पैसे येत नाही, हे तुम्हाला माहित आहे. आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते पैसे वाटप होतात. म्हणून आदित्यताई तटकरे मॅडमने सही करून बँकांना ही यादी दिलेली आहे. कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील याची सुद्धा यादी आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे ते माहिती आपण पाहूया. सर्वात अगोदर आपण महत्वाची माहिती पाहूया की लाडक्या बहिणींसाठी आज धक्कादायक बातमी सुद्धा एक समोर आलेली आहे. आनंदाची बातमी सोबत एक धक्कादायक बातमी आली. तब्बल 20 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलाय. यातून अनेक महिलांच्या नाराजगी पसरलेली आहे. पण घाबरू नका, कारण या मागील काही कारणानिमित्त त्यांना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेला आहे. ते कारण काय झालेलं आहे आणि त्यावरचा उपाय काय आहे ते तुम्ही काय करू शकता. तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपी लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता. तुमचं नाव अपात्र यादीमध्ये, आणि जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये नसेल तर कोणते नियम पाळावे लागतील. सरकार आता घरोघरी येऊन चौकशी करत आहे. बघा, आता कोणत्या बहिणीचं नाव अपात्र यादीमध्ये आणि पात्र यादीमध्ये आलेलं आहे याची चौकशी कोण करणार आहे. सरकार स्वतः तुमच्या घरी येऊन चौकशी करणार आहे. याच्या माध्यमातून अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.